त्विषा शर्मा हे नाव काही दिवसांपूर्वी फक्त तिच्या ओळखीच्या लोकांपुरतंच मर्यादित होतं. पण आज तिची कथा हजारो लोकांपर्यंत पोहोचली आहे. ही कथा आहे एका अशा मुलीची, जिने आयुष्यात खूप मोठे स्वप्न पाहिली होती आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्नही करत होती. त्विषा एक शिक्षित, आत्मविश्वासू आणि स्वतःची ओळख निर्माण करणारी मुलगी होती. ती मॉडेलिंग आणि ॲक्टिंग क्षेत्रात काम करत होती. मिस पुणेसारखं टायटल मिळवणं हे तिच्या मेहनतीचं आणि व्यक्तिमत्वाचं प्रतीक होतं. ती फक्त बाहेरून सुंदर नव्हती, तर तिच्या विचारांमध्येही स्पष्टता होती. पुढे शिक्षण घेऊन काहीतरी वेगळं करण्याचा तिचा विचार होता. तिचं आयुष्य व्यवस्थित चाललं होतं. करिअर, शिक्षण आणि स्वतःची ओळख सगळं एका दिशेने पुढे जात होतं. पण भारतीय समाजात एक टप्पा असा येतो, जिथे मुलीच्या आयुष्यात लग्न हा खूप मोठा निर्णय ठरतो. त्विषाच्या आयुष्यातही तो क्षण आला. डिसेंबर 2025 मध्ये तिचं लग्न समर्थ सिंह नावाच्या वकिलाशी झालं. समर्थ एक सुशिक्षित कुटुंबातील होता. घरात प्रतिष्ठा होती आणि बाहेरून पाहिलं तर हे लग्न खूप योग्य वाटत होतं. दोन्हीही कुटुंबांनी आनंदाने हा संबंध स्वीकारला होता. लग्नानंतर काही दिवस खूप आनंदात गेले. नवीन घर, नवीन लोक आणि नवीन आयुष्य, सगळं एकदम वेगळं पण उत्साहवर्धक होतं. सोशल मीडियावरचे फोटो, हसरे चेहरे आणि आनंदाचे क्षण हे बाहेरच्या जगाला दिसत होतं. पण प्रत्येक कथेला एक असा भाग असतो जो बाहेरच्या लोकांना दिसत नाही. लग्नानंतर काही आठवडे गेले आणि आयुष्यात नेहमीच्या गतीनेच त्यांचं चालू होतं. सासूला सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरचे सुनेचे फोटो नको होते, त्यामुळे तिने ते हटवले. नवरा सासूला जसं आवडतं तसं तिने राहावायचं ठरवलं. पण तेव्हाही तिची नोकरी गेली आणि पैसे येण्याचं साधनही बंद झालं. आता नवरा तसेच सासू तिला टोमणे देऊ लागले. तू तर शिकलेली वाटतेस, नाही तू अडाणी आहेस, म्हणून त्रास देणं सुरू झालं. ज्या नवऱ्यानं तिला बाजू घ्यायला हवी, तो तिच्या चरित्रावर संशय घेऊ लागला. तेव्हाच त्विषानं 2 महिन्याची प्रेग्नेंट होती आणि तिच्या नवऱ्यानं सरळ आरोप लावला की हे कुणाचं बाळ आहे, माझं तर नाही. आता मात्र तिला टेन्शन आलं. हळूहळू त्विषाच्या वागण्यात बदल स्पष्ट होऊ लागले. ती आधीसारखी मोकळेपणाने बोलत नव्हती. तिच्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबाला हे जाणवत होतं. कधीकधी ती फोनवर बोलताना टाळाटाळ करायची आणि प्रश्नांना सरळ उत्तर देण्याचेही टाळायची. हे सगळं तिच्या जवळच्या लोकांना चिंतेचं कारण बनत चाललं होतं. पण जे बाळ अजून जन्माला आलंच नाही तरी नवरा असं बोलतोय, तर ते जन्माला आल्यावर कसा वागेल? आधीच आपलं नातं ठीक नाही, या बाळाचा विचार मी कसा करू? या सगळ्या टेन्शनमध्ये तिचा गर्भपात झाला. छोट्या छोट्या गोष्टींसाठी आता तिला आपल्या आईवडिलांकडे पैसे मागावे लागत असे. एक दिवस तर तिने तिच्या एका जवळच्या मैत्रिणीला एक मेसेज पाठवला की आय एम ट्रॅप, मी फसले, लग्न करून तू नको फसू. हा मेसेज साधा नव्हता, त्यात एक भावना होती, अडकलेपणाची. तिने पुढे लिहिलं, ती खूप तणावात आहे आणि परिस्थिती खूप कठीण वाटते. हे शब्द वाचताना तिच्या मैत्रिणीला समजलं की काहीतरी गंभीर घडत आहे तिच्यासोबतच. एवढंच नाही तर तिने तर आपल्या आईला पण मला आता इथे राहायचं नाही, मला इथून घेऊन जा असं सांगितलं. आणि आईने याआधी तर तिला लग्न बायकोचा यावर समजवले होते. पण आता आई देखील तू इकडे निघून ये किंवा मी तुला घ्यायला येते असं म्हणत होती. 12 मे 2026 मध्ये एका साधारण दिवस संपला होता. घरात सगळं नेहमीसारखं दिसत होतं. रात्री उशिरा CCTV फुटेजमध्ये त्विषा छतावर जाताना दिसते. ती एकटीच जात होती. तिच्या हालचालींमध्ये काहीतरी घाईघाई दिसत होती. हा एक साधा क्षण वाटू शकतो, पण काही वेळानंतर परिस्थिती बदलते. तिची स्थिती गंभीर अवस्थेत आढळते आणि नंतर ही घटना मोठ्या चर्चेचा विषय बनते. त्या दिवशी तिचा तिकीट बुक झालं होतं. ती आपल्या आईसोबत बोलत असताना अचानक तिचा फोन बंद झाला आणि काही तासांनी तिच्या सासरूंकडून तुमची मुलगी आता या जगात नाही असा निरोप आला. या आईबापाच्या पायाखालील जमीनच सरकली. धावत पडत ते आपल्या मुलीकडे गेले. या दरम्यान त्यांना काही आरोप मांडले. त्यांच्या मते लग्नानंतर तिच्यावर मानसिक दबाव वाढत होता. घरातील वातावरण तणावपूर्वक होतं आणि काही निर्णय तिच्या इच्छाविरुद्ध घेतले जात असावेत. पण दुसऱ्या बाजूने वेगळीच माहिती समोर आली आहे. सासरकडून असं सांगण्यात आलं की त्विषा काही वैयक्तिक अडचणीमधून जात होती. तिची मानसिक स्थिती स्थिर नव्हती आणि काही गोष्टी तिच्या स्वतःच्या निर्णयांशी संबंधित होत्या. दोन्ही बाजूंमध्ये फरक होता. ही घटना नेमकी कशी घडली याबद्दल स्पष्ट माहिती सुरुवातीला उपलब्ध झाली नव्हती. यामुळे अनेक प्रश्न निर्माण झालेत. त्या रात्री नेमकं तिच्यासोबत तिथे काय घडलं
तिथे एकटीच होती का आणखी काही वेगळं तिच्यासोबत घडलं? हे प्रश्न आजही चर्चेत आहे. घटनेनंतर तपास सुरू झाला. पोलिसांनी विविध बाजूंनी माहिती गोळा करायला सुरुवात केली. विषयाच्या कुटुंबाने या प्रकारात सखोल तपासणी सुरुवात केली. त्यांनी मागणी केली, सत्य पूर्णपणे समोर यायलाच हवं. याचवेळी सासरकडून आपली बाजू मांडली गेली. तिचा नवरा तर सध्या बेपत्ताच आहे. त्यांनी काही आरोप नाकारले आणि वेगळी माहितीही दिली. या प्रकारात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन्हीही बाजूंमध्ये मोठा फरक होता. माध्यमांमध्ये ही बातमी झपाट्याने पसरली. लोकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. काही लोक एका बाजूला समर्थन देत होते, तर काही दुसऱ्या बाजूला पण तपासणीचं महत्त्व होतं. ते पुरावे पोलिसांनी CCTV, कॉल रेकॉर्ड आणि इतर माहिती तपासायला सुरुवात केली. ही केस आता फक्त एक घटना राहिलेली नव्हती, तर एक मोठा प्रश्न बनली होती. आजही या प्रकरणातील काही प्रश्न अनुत्तरित आहेत. तपास अजूनही सुरू आहे आणि संबंधित अधिकारी सत्य शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. ही केस आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी शिकवते. पहिली, बाहेरून दिसणारं आयुष्य आणि आतलं वास्तव्य हे वेगळं असू शकतं. दुसरी, नात्यात संवाद खूप महत्त्वाचा आहे. आणि तिसरी, कोणत्याही निष्कर्षावर पोहोचण्यापूर्वी पूर्व माहिती असणं गरजेचं आहे. विषयाचा शेवट मेसेज आय ॲम ट्रॅप हा फक्त एक वाक्यच नाही, तर एक भावना आहे जी अनेक लोक अनुभवतात. आपल्या आसपास जर कोणी शांत दिसत असेल तर कदाचित त्यांना फक्त कोणीतरी ऐकणारा हवा असतो. आता तिच्यासोबत तिथे नेमकं काय घडलं असेल? सत्य अजूनही शोधलं जात आहे. आता पूर्ण सत्य पोलिसांनी शोधून काढावं. तिच्या आरोप्यांना शिक्षा द्यावी. तिला न्याय द्यावा. तपास अधिक निष्पक्ष व्हावा. या संपूर्ण घटनेबद्दल तुमचं काय मत आहे? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि ही कथा आपल्याला एक खूप मोठा धडा देऊन जाते. तर एखादी मुलगी तिच्या आईवडिलांना तिच्या संसाराबद्दल, तिच्या पर्सनल आयुष्याबद्दल काही सांगत असेल की मी ठीक नाही असं सांगत असेल, तर त्या गोष्टी आईवडिलांनी हलक्यात घेऊ नका. तिला फक्त समजावून सांगण्यापेक्षा तिचं पूर्ण ऐका, तिच्यावर विश्वास ठेवा आणि गरज असेल तर तिला परत आपल्या घरी घेऊन या. कारण कधीकधी एक योग्य निर्णय एखादं आयुष्य बदलू शकतो. आणि मुलींनीही एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, कोणताही त्रास शांतपणे सहन करत बसू नका. स्वतःसाठी उभं राहा, स्वतःला सक्षम बनवा, इंडिपेंडंट व्हा. लाईफ पार्टनर निवडताना घाई करू नका. तो कोण आहे, त्याचा स्वभाव कसा आहे, तो तुमच्यासाठी योग्य आहे की नाही हे पूर्णपणे ओळखा आणि समजून घ्या आणि त्यानंतर आयुष्यातील निर्णय घ्या. आईवडिलांनी फक्त समाज, नाव किंवा घाई यावर अजिबात निर्णय घेऊ नये. तर मुलांच्या आयुष्यातील विचार करून सर्व बाजू नीट पाहूनच त्यांचे लग्न ठरवावं. कारण लग्न हा फक्त एक सोहळा नसतो, तो पूर्ण आयुष्याचा निर्णय असतो. योग्य वेळी घेतलेला निर्णय आणि एकमेकांना ऐकवणं हेच अनेक आयुष्य वाचवू शकतं. चला तर मग या ताईला भावपूर्ण श्रद्धांजली आणि जस्टिस फॉर द शर्मा.